इंडियामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री खूप वेगाने वाढली, पण त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्या इथल्या एक 5 लाख 6 लाख इंजिनियरनी मिळून जगामध्ये गुगल आणि अमेझॉन स्थापन केल्या. त्यामुळे आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपल्याला फायदा काही झाला नाही, सगळा फायदा गुगल आणि अमेझॉनला झाला. आणि जर त्यावेळेला 20 वर्षापूर्वी आपण सर्व्हिसेस द्यायच्याऐवजी जर आपण स्वतःच गुगल आणि अमेझॉन तयार करू शकलो असतो तर आज आपण कुठल्या कुठे पोहोचलो असतो. अवॉर्ड मिळण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतं, पण मिळालेला अवॉर्ड परत करणं ही एक धाडसी भूमिका होती. तर असं काय घडलं होतं म्हणून तुम्ही ठरवलं की हे अवॉर्ड परत द्यावं? हा अमृता फिल्मचा हा जो युट्यूब चॅनल आपल्यातले सगळे निर्माते किंवा दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ जे कोणी बघत असतील त्या सगळ्यांना मी असं आवाहन करतो की तुम्ही नक्की आमच्या फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी व्हा. तुम्ही स्वतःच्या फिल्म तिकडे पाठवा, स्वतः तिकडे या, किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना की जे अमेरिकेत असतील त्यांना सांगा, ते तिथे अटेंड करतील. आणि अशा सारख्या प्लॅटफॉर्मला की जो मराठी कम्युनिटीला खूप प्रोत्साहन देतो आहे, अशा प्लॅटफॉर्मला तुमच्या सगळ्यांच्या हातभाराची खूप गरज आहे आणि तो हातभार आम्हाला मिळेल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. अमृता फिल्मच्या 1on1 मध्ये श्रीयुत अभिजित घोलप यांना भेटण्यासाठी तुम्ही तेवढेच उत्सुक आहात मला माहितीये. त्यांच्याकडून आज जास्तीत जास्त माहिती जाणून घेऊया की ज्याची मदत आपल्या सर्व निर्मात्यांना, कलाकारांना, सगळ्यांना होईल. तुमच्याकडे काही स्क्रिप्ट असेल, काही कल्पना असतील, आयडिया असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि जास्ती माहिती ऐकून घेऊया आजच्या भागात. आता तुम्ही म्हणालात तसं दादासाहेब फाळकेने पाया रोवला, त्याच्यावरती कळस चढवला व्ही शांतारामनी, आणि आता मराठी चित्रपटांची अवस्था इतकी वाईट आहे की मला असं वाटतं की सगळे निर्माते, 1-2 निर्माते वगळता सगळ्यांनी आपली दुकानं बंद केलेली आहेत एकंदरीत पाहता. तर त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे आय अग्री विथ व्हॉट यू आर सेइंग. मराठी चित्रपट नाही, आता जर बघितलं तर कोविड नंतर तर थिएटरला लोक जातच नाहीयेत. त्यामुळे हिंदी चित्रपट पण इफेक्ट त्यांना आलेला आहे किंवा ते अफेक्ट होत आहेत. त्याचबरोबरीने मराठी चित्रपट जास्त अफेक्ट होत आहेत. मराठी चित्रपटांचे विषय लोकांना अजून रुचत नाहीयेत किंवा खूप काय म्हणतात त्याला प्रबोधन देणारे विषय असल्यामुळे बरेचसे प्रेक्षक जात नाहीयेत. नंतर जे यंगस्टर्स असतात ते तिकडे वळत नाहीयेत. अशा पद्धतीमध्ये तो मराठी चित्रपट अडकलेला असल्यामुळे ही एक हा जो एक कठीण काळ आहे तो एक सुवर्ण संधी म्हणून त्याकडे बघायला पाहिजे की ऍटलीस्ट आपल्याला आता एक वेळ मिळतोय ट्रान्सफॉर्मेशनचा, आपल्या स्वतःच्याच बद्दल एक विचार करण्याचा किंवा आत्मचिंतन करण्याचा, कारण याच्यातनंच आपल्याला नवीन मॉडेल्स येतील. पण मला नक्की वाटते की प्रत्येक इंडस्ट्री ही कुठल्या तरी अप अँड डाऊन मध्ये जात असते. ती आता त्याच सिच्युएशन मध्ये आहे, पण याच्यातनंच काहीतरी नवीन मॉडेल्स येतील. त्यातले काही मॉडेल्स नाफा आणताय, नाफासारखे अजून कुठले तरी वैचारिक लोक असतील की जे काही अजून नवीन आयडियाज आणतील. पण जे काय होईल ते आय थिंक सगळ्यांच्या भल्यासाठी नक्की होईल, कारण शेवटी मराठी माणूस हा स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि स्वतःच्या चिकाटीवर तरतोय आणि त्यांच्याच कपॅबिलिटी मधनं ही इंडस्ट्री नक्की ट्रान्सफॉर्म होईल. आताच गेले 15 दिवसापूर्वी मोदीजी आले होते त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनला. वेव्स म्हणून 4 दिवस इथे उत्साह चालला होता. त्यावेळेला एका चर्चासत्रामध्ये आमिर खान म्हणाला, इतर लँग्वेजेसचा सोडा, हिंदी लँग्वेजेस मध्ये सुद्धा आता चित्रपट बनत नाहीयेत. त्यामुळे जुनेच चित्रपट आम्ही रिलीज करतो आहोत की कोणी बघतच नाही, थिएटरमध्ये कोणी येतच नाही, हे दुःख आहे असं त्याने सांगितलं त्या चर्चासत्रामध्ये. तर तुम्ही आता हे मोठं धाडसाचं पाऊल उचललेलं आहे मराठी चित्रपटांना पुनरुज्जीवन देण्याचं, पुन्हा नव्याने सगळ्यांनी चित्रपट बनवावेत. तर मी तुम्हाला सुयश चिंतिते. आणि आता आपण जरा थोड्या वेगळ्या विषयाकडे वळूया. तुमच्या पर्सनल माहिती हवी आहे. इतकी छान व्यक्ती आणि तुम्ही इतके दैदिप्यमान तुमचं कारकीर्द आहे, तर त्याच्याविषयी पण लोकांना जाणून घ्यायला आवडेल. मी IIT मुंबईतनं माझं एज्युकेशन झालं. बायोमेडिकल इंजिनिअरिंग मध्ये माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधनं मॅनेजमेंटची डिग्री घेतली. मेडिकल डिव्हायसेस किंवा हेल्थकेअर मध्ये माझं काम आहे. सुरुवातीला काही वर्ष मी नोकरी केल्यानंतर माझी स्वतःची कंपनी मी 2004 मध्ये चालू केली. त्या कंपनीला मला 6 पॅटंट्स, टेक्नॉलॉजी पॅटंट्स आम्ही मिळवली आणि ती कंपनी आमची $100 मिलियन रोश डायग्नॉस्टिक या कंपनीने विकत घेतली. त्याच्यानंतर माझी दुसरी कंपनी झाली, ती पण कंपनी अक्वायर झाली.
आणि आता मी व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणून काम करतो सिलिकॉन व्हॅलीमध्ये. आम्ही नवीन कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि मग त्या कंपन्यांमध्ये फंडिंग रेज करून त्या कंपन्या अक्वायर होतात. सो सिलिकॉन व्हॅली मॉडेल आहे. पण हे सगळं टेक्नॉलॉजी बिझनेस, सायन्स बिझनेस झाला. पण ह्याच बरोबरीने फिल्म आणि एंटरटेनमेंट बिझनेसकडे माझा ओढा म्हणजे देऊळ चित्रपटामुळे आला. पण स्वतःची इच्छा अशीच आहे की याच्यात आपल्याला जर काही नवीन आयडियाज आणता आल्या, काही नवीन प्रोजेक्ट्स आणता आले आणि ॲज अ ऑन्टरप्रेनर याच्यातनं आपल्याला काय काय गोष्टींमध्ये काही ट्रान्सफॉर्मेशन आपण आणू शकतो त्याची एक धडपड आहे आणि ती चालूच राहते. आणि हे सगळं करताना इनोव्हेशन आणि त्याच्या जोडीने काही स्वतःचे प्रॉडक्ट्स बिल्ड करणं ही काळाची गरज आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की इंडियामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री खूप वेगाने वाढली. पण त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्या इथल्या एक 5 लाख 6 लाख इंजिनियरनी मिळून जगामध्ये गुगल आणि अमेझॉन स्थापन केल्या. त्यामुळे आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपल्याला फायदा काही झाला नाही, सगळा फायदा गुगल आणि अमेझॉनला झाला. आणि जर त्यावेळेला 20 वर्षापूर्वी आपण सर्व्हिसेस द्यायच्याऐवजी जर आपण स्वतःच गुगल आणि अमेझॉन तयार करू शकलो असतो तर आज आपण कुठल्या कुठे पोहोचलो असतो. पण प्रॉडक्ट्स, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, पॅटर्न्स त्या गोष्टींची जी गरज आहे ती प्रकर्षाने सगळ्याच फील्डमध्ये जाणवते. आणि त्या फील्डमध्ये मला 21 पॅटर्न्स माझ्याकडे आहेत आणि आपण काहीतरी नवीन प्रॉडक्ट्स आणतोय, नवीन काहीतरी आयडियाज आणतोय. याची जी एक उत्सुकता असते की ज्याच्यानी लाईक व्हॉट कीप्स यू गोईंग, दॅट इज द आन्सर. की दिवसभराच्या एफर्ट्स नंतर उद्या उजाडावा का, त्याचं कारण असतं की आपण आजच्यापेक्षा उद्या काहीतरी छान करूया. आणि दॅट इज व्हॉट कीप्स मी गोईंग ॲज वेल. तुमचे विचार इतके छान आहेत आणि मला वाटतं तरुण पिढीला ते खूप उपयोगी पडतील. एवढं सगळं असताना, एवढा पैसा कमवत असताना सुद्धा तुमची जी ओढ आहे ती कुठेतरी मराठीकडे ओढ आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलाय. नाफा 2025 पुढच्या महिन्यातच आहे, तर त्याची रूपरेषा सांगा ना. सो नाफाचा फिल्म फेस्टिवल आम्ही 25, 26, 27 जुलै 2025 मध्ये करतो आहोत. तो कॅलिफोर्निया थिएटर सॅन होजे कॅलिफोर्नियामध्ये होणार आहे. ह्या फेस्टिवलची सुरुवात म्हणजे शुक्रवारी 25 जुलैला ओपनिंग सेरेमनी आणि अवॉर्ड्स नाईटनी होणार आहे. त्याच्यानंतर 26 आणि 27 जुलैला पूर्ण दिवस फिल्म फेस्टिवल आहे. त्याच्यात मेनली 4 ट्रॅक्स आहेत. मेन थिएटरमध्ये आमचा फिल्म स्क्रीनिंग्स होतील. तिथे आम्ही 4 फीचर फिल्म्सचं वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. त्याचबरोबरही 9 शॉर्ट फिल्म्स आम्ही दाखवत आहोत. त्या 9 शॉर्ट फिल्मपैकी 3 शॉर्ट फिल्म आम्ही ज्या स्वतःच प्रोड्यूस केल्या आहेत त्या दिसतील. नंतर 2 पॅनल डिस्कशन्स होणार आहेत. त्या कुठल्या शॉर्ट फिल्म्स आहेत? आमच्या स्वतःच्या ज्या शॉर्ट फिल्म्स आहेत त्या. नाव सांगू शकता? हा, त्याच्यामध्ये एकाचं नाव आहे योगायोग, दुसऱ्याचं नाव आहे सॅन होजे टू सोलापूर आणि तिसरं आहे ते दारुण्य म्हणून आहे. आणि त्याचबरोबरीने काही शॉर्ट फिल्म्स स्टुडंट फोकस मधल्या पण आहेत. तर अशा एका बाजूला फिल्म स्क्रीनिंग चालू असलेले असताना दुसऱ्या बाजूला आम्ही मास्टर क्लासेस चालू ठेवतो आहोत. की हे जे सगळे कलाकार आता आपल्याकडे येतात, म्हणजे सचिन खेडेकर, डॉक्टर मोहन आगाशे, महेश कोठारे, अवधूत गुप्ते, सोनाली कुलकर्णी, हे सगळे कलाकार मास्टर क्लासेस कंडक्ट करणार आहेत. की ज्याच्यात आमच्या अमेरिकेतल्याच काही क्रिएटर जे मेंबर्स आहेत त्यांना हे क्लासेस अटेंड करता येतील. त्यांना जवळनं त्या कलाकारांच्या एक्सपिरियन्सेस ऐकता येतील. मधुर भांडारकर फिल्म डिरेक्शन बद्दल मास्टर क्लास घेणार आहेत. तर असा सेकंड आमचा ट्रॅक आहे. तिसरा जो ट्रॅक आहे तो वर्कशॉप्स. ह्यावेळेला आम्ही साऊंड एडिटिंग आणि डबिंगचे वर्कशॉप्स करणार आहोत. की ज्याच्यात लोकांना एखाद्या चित्रपटामधलं बॅकग्राऊंडला जो एक डबिंगचा एक ऍस्पेक्ट असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल की शोले मध्ये तुम्ही त्यावेळेला डबिंगला नव्हता, पण आता जर आम्ही तुमचा आवाज घेतला डबिंगला तर ते कसा इफेक्ट येईल, तर तो एक असा दाखवणार आहोत की ज्याच्याने लोकांना खेळता खेळता एक नॉलेज त्याच्यातनं जनरेट होऊ शकतं. आणि चौथा जो आमचा ट्रॅक आहे तो मेनली ट्रॅक मीट अँड ग्रीटचा आहे की ज्याच्यात ते कलाकारांशी मनमोकळ्या गप्पा मारू शकतात. त्यामुळे एका बाजूला आम्ही रेड कार्पेट किंवा गाला डिनर सारखे ग्लॅमरस इव्हेंट करतो आहोत, दुसऱ्या बाजूला एज्युकेशन करतो आहोत, तिसऱ्या बाजूला फिल्म एन्थुझियास्टसाठी फिल्मचं एक चांगलं बघणं आणि त्याच्याबद्दलचे पॅनल डिस्कशन्स आहेत. आणि त्याचबरोबरीने अवॉर्ड्स नाईट आम्ही ह्या वर्षी चालू करतो आहोत की जी अमेरिकेमधली पहिली अवॉर्ड नाईट होईल. आणि त्या अवॉर्ड्स नाईटमध्ये लोकांना आपल्या कलाकारांना मिळणारे अवॉर्ड्स जवळनं बघता येतील. मागच्या वर्षी आम्ही लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलीप प्रभावळकरांना दिलं होतं. तशाच पद्धतीचं लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड पण ह्या वर्षी दिलं जाणार आहे. तर अशा पद्धतीचे आम्ही काही पायंडे पाडतो की जेणेकरून लोक दरवर्षी येणाऱ्या या फिल्म फेस्टिवलला आणि अशा अवॉर्ड्स नाईटला त्याची वाट बघतील आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण होऊन जास्तीत जास्त लोकांचा त्याला एक प्रतिसाद मिळेल. मराठी भाषा, मराठी लोक म्हटलं तर नाटक वेडे लोक फार असतात. बरोबर. तर चित्रपटासाठी तुम्ही एवढं करता आहात
तर नाटकांच्या विषयी काही विचार आहे की नाही? नाटकासाठी म्हणजे गेले 40 वर्ष अमेरिकेमध्ये लोक नाटक किंवा थिएट्रिकल आणि परफॉर्मन्स बेस्ड प्रोग्राम करतातच आहेत. त्यामुळे आपापल्या सिटीजमध्ये आपापल्या गावांमध्ये महाराष्ट्र मंडळ पण खूप हेल्प करतं नाटकांसाठी. पण फक्त काय झालं की ह्या सगळ्या 40 वर्षांमध्ये समहाव कुणी डिजिटल फिल्म्स किंवा मीडियासाठी कुणी एफर्ट्स केले नाहीत. बरोबर. आणि दॅट इज वेअर वी फेल्ड की अरे हे राहिलंच करायचं तुमचं, मग आम्ही करतो. म्हणून मग ती आयडिया पुढे आली. त्यामुळे तुमचा उपक्रम खरंच स्तुत्य आहे. अभिजित, अजून एक गोष्ट विचारते. जसं देऊळ चित्रपटात तुम्ही नसीरुद्दीन शहाला घेतलं, नाना पाटेकरांना घेतलं, तसं या नाफाच्या तुमच्या संस्थेमध्ये अनेक आता कार्यक्रम होणार आहेत, चित्रपट होणार आहेत, अवॉर्ड फंक्शन्स होणार आहेत. मग त्यात तुम्ही हिंदी कलाकारांना पण घेणार आहात का काही? म्हणजे हिंदी कलाकारांना ते हिंदी आहेत म्हणून नसून तर त्यांचं जे एक मास अपील आहे त्यासाठी त्यांचा आम्हाला मार्केटिंगच्या दृष्टीने उपयोग होतो. आणि आता आम्ही जेव्हा नाफात काही ऍक्टिव्हिटीज करतो, सगळ्यात मुख्य माधुरी दीक्षित आहे की आपल्याकडे? हो हो बरोबर. पण नाफात आमचे जे काही कार्यक्रमाचं जो उद्दिष्ट आहे त्याच्यात नॉट ओनली हिंदी, पण आता आम्ही हॉलिवूड मधले काही तंत्रज्ञ किंवा त्यातले टेक्निशियन्स पण आम्ही इन्व्हॉल्व्ह करतोय. इनफॅक्ट आता पॅरामाउंट पिक्चर्सचे एक जे मेन त्यांचे रायटर आहेत, स्क्रिप्ट रायटर, ते एका आमच्या स्टोरीवरती आम्हाला हेल्प करतात. त्यामुळे आम्हाला मराठी चित्रपटांमध्ये ग्लोबलायझेशन आणण्यासाठीचा जो एफर्ट आहे तर तो एफर्ट आपल्याला एकतर आयदर त्याचा मार्केटिंग म्हणून फायदा होऊ शकेल किंवा त्याच्यातनं एक जे नवीन तंत्रज्ञान आहे ते आम्हाला कळू शकेल किंवा याच्यातनं एक प्रेझेंटेशनची जी स्टाईल आहे ती इम्प्रूव्ह होऊ शकेल. त्यामुळे ओव्हरऑल मराठी सिनेमा हा एखाद्या गावातला सिनेमा न राहता तो नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलचा कसा चित्रपट बनावा, बरोबर, की ज्याची लँग्वेज मराठी आहे पण तो चित्रपट ग्लोबल लेवलच्या दृष्टीने कॉम्पिटिटिव्ह आहे. मला अजून एक गोष्ट मगासपासून प्रकर्षाने जाणवते, तुम्ही मराठी इतकं शुद्ध आणि छान बोलता. नाही तर आजकाल लोक 1 वर्ष तिथे जाऊन येतात आणि आल्यानंतर ऍक्सेंट मारायला लागतात. आता मराठी भाषा विसरलो, अर्ध खाते मी, म्हणजे विचित्र काहीतरी बोलतात. पण तुम्ही इतके वर्ष अमेरिकेत राहून सुद्धा तुमची मराठी भाषा अजूनही स्वच्छ आहे. आय मस्ट अप्रिशिएट दॅट. थँक्यू. तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं, परंतु काही कारणास्तव तुम्ही ते परत द्यायला निघाला होतात. हा एक बोल्ड डिसिजन होतं, कारण अवॉर्ड मिळण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतं, पण मिळालेला अवॉर्ड परत करणं ही एक धाडसी भूमिका होती. तर असं काय घडलं होतं म्हणून तुम्ही ठरवलं की हे अवॉर्ड परत द्यावं? हे अवॉर्ड मला मिळालं देऊळ चित्रपटाला, पण त्याच्यानंतर मी जो भारतीय चित्रपट केला तर त्या चित्रपटाला लोकांचं खूपच ते लोक वाट बघत होते चित्रपटाची. आणि मग आम्ही ह्या चित्रपटाची रिलीज डेट 10 ऑगस्ट ठरवली होती. कारण की 15 ऑगस्टच्या दिवशी प्रत्येकाला आपण भारतीय आहोत हे एक प्रकर्षाने जाणवतं. आणि त्याच्यामुळे मला जो चित्रपट 10 ऑगस्टला रिलीज करायचा होता, ऑफकोर्स ॲज अ निर्माता मला त्याचा बेनिफिट दिसत होता. आम्ही तो 10 तारखेला रिलीज केला. 10 तारखेला शुक्रवार होता आणि त्यावेळेला रिलीज झाल्यानंतर त्या विकेंडला तो चित्रपट खूप चालला. आणि तो चालल्यानंतर आम्हाला असं वाटलं की पुढच्या आठवड्यामध्ये त्याचे अजून शोज वाढतील. पण ते न होता तो चित्रपटाला 14 ऑगस्टला त्याचे शोज धडधड कमी करायला लागले सगळे थिएटर्स. म्हणून आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला कळलं की आम्हाला असं कळलं की त्यावेळेला एक था टायगर नावाचा हिंदी चित्रपट यशराज फिल्मचा रिलीज होतोय आणि त्यांनी ती अशी कंडिशन टाकली होती प्रत्येक थिएटर्सवरती की तुम्हाला जर आमचा चित्रपट पाहिजे असेल तर सगळे शोज आमचेच लावा. आणि त्याच्यामुळे बरेचसे थिएटर्स आमचा चित्रपट त्यातनं काढत होते. ही सिच्युएशन झाल्यानंतर मला स्वतःला इतकं वाईट वाटलं की आमचा चित्रपट जर चालत नसता तर तुम्ही नक्की काढा, पण चालणारा चित्रपट तुम्ही काढताय आणि त्याला काहीच कारण नाहीये. तर त्यामुळे जर तुम्ही नॅशनल अवॉर्ड हे गव्हर्नमेंट आम्हाला देते, कारण जेव्हा मला देऊळचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सक्सेसफुल झाला तेव्हा मला माझे अवॉर्ड ऑलरेडी मिळालेलं होतं. पण नॅशनल अवॉर्ड हे जेव्हा गव्हर्नमेंट त्या चित्रपटाच्या यशासाठी देते आहे त्यावेळेला हे गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की अशा पद्धतीचे चांगले चित्रपट चालले पाहिजेत. त्यामुळे एका बाजूला जेव्हा गव्हर्नमेंट अवॉर्ड देते आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट चालत नाहीयेत, त्यावेळेला काढले जात आहेत, त्यावेळेला गव्हर्नमेंट काहीच ऍक्शन घेत नाहीये. याच्यातनं आम्हाला त्या सरकारला जागा करण्यासाठी मी तेव्हा हे सांगितलं होतं की जर आमचे चित्रपट तुम्ही काढत असाल तर मग तुम्ही एका बाजूला आम्हाला अवॉर्ड देऊच नका ना, ते अवॉर्ड परत घेऊन टाका. आणि हे सांगितल्यानंतर त्याचा बराच फायदा झाला. त्याच्यातल्या काही संस्थांनी आम्हाला मदत केली आणि आम्हाला काही थिएटर्समध्ये नक्कीच आमचा चित्रपट कंटिन्यू करायला चान्स मिळाला. सगळीकडे मिळाला का तर नाही, पण ऍटलिस्ट 100 ठिकाणावरनं जो निघणार होता तो ऍटलिस्ट 30 ठिकाणावरनं तसा राहिला, 70 ठिकाणावरनं निघाला. नुकसान झालंच, पण हे नुकसान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी
हे मला त्यावेळेला एक ऑफर दिली होती मी गव्हर्नमेंटला की तुम्ही आमचं घेऊन टाका परत. पण मग गव्हर्नमेंट मधलेच काही ऑफिसर्स पुढे आले आणि त्यांनी आम्हाला हेल्प केली. पण तो आता जुना किस्सा झाला, बरेच वर्ष त्याच्यानं निघून गेली. नाही, पण तुम्ही हा मुद्दा अगदी बरोबर आहे. हाच अनुभव मला माझ्या श्यामच्याई चित्रपटावर आला. श्यामच्याई चित्रपट चाफळकर बंधूंचं जे पुण्यातलं थिएटर आहे, त्यांनी इतकं म्हणाले हा सिनेमा इतका छान आहे, मी 1 महिना काढणार नाही काही झालं तरी. पण त्याच आठवड्यात ॲनिमल नावाचा एक चित्रपट आला, क्राईमने भरलेला चित्रपट, खून माऱ्या कोणी कोणाला मारतंय, म्हणजे काहीही त्याच्यात सत्यता दाखवलेली नव्हती. परंतु तो चित्रपट अशीच त्यांना काय ऑर्डर होती माहिती, सगळीकडचे सगळे शोज आमचे बंद झाले आणि हा ॲनिमल हा चित्रपट सगळीकडे लागला गेला आणि आमचा चित्रपट काढला गेला. तर मीच त्या चाफळकरांना विचारलं, तुम्ही म्हणत होता की 1 महिना हा चित्रपट काढणार नाही, इतका अप्रतिम चित्रपट आहे, सगळ्यांनी पाहायला पाहिजे, तुम्ही का काढलात? त्यावर त्यांनी मला हे उत्तर दिलं की तो सिनेमा आला आणि तो कंपल्सरी सगळ्यांना सगळ्या थिएटरला लावायला लागला. आणि दुसरी गोष्ट, त्या सिनेमाच्या एका तिकिटामागे आम्हाला 400 ते 500 रुपये मिळतात आणि तुमचं 100 रुपयाचं तिकीट त्याच्यात आम्हाला 55 रुपये मिळतात. तर तुम्हीच सांगा मॅडम काय करणार? हे मॅनेजमेंटचं डिसिजन होतं. त्यामुळे हे मराठी फिल्मची काय दुखणी आहेत ना, ते मराठी निर्मात्यांनाच माहिती आहेत. फक्त जिद्दीवरती करायचं म्हणून मराठी चित्रपट पुन्हा पुन्हा केले जातात. अभिजित, मराठीचा झेंडा अटकेपार लावलेले आहेत तुम्ही. तर त्यासाठी माझ्या काही स्पॉन्सरनी तुम्हाला गिफ्ट्स पाठवलेले आहेत, ते मी तुम्हाला देते. अभिजित, हे आमच्या शेतातले आंबे आहेत आणि ऑर्गॅनिक आहेत, कसलंही फर्टिलायझर आणि काही वापरलेलं नाहीये. थँक्यू. हे नक्की 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 तुम्ही खा. नक्की, थँक्यू सो मच. हे निरगुडकर फार्म्स तर्फे आहे. यामध्ये जे सगळं आहे ना, ते कशातही केमिकल वापरलेले नाहीयेत, ऑर्गॅनिक आहेत सर्वच्या सर्व. घरी बसून ते स्वतः करून घेतात, सर्व खाऊ आहे. थँक्यू. आणि आता सगळ्यात मोठी गिफ्ट देणार आहे माझ्यातर्फे, तुम्हाला ते नक्की आवडेल. श्यामच्याई हे पुस्तक. धन्यवाद, मस्त, थँक्यू सो मच. या सिनेमा याच्यात जे फोटो आहेत ना, ते सगळे माझ्या सिनेमात आम्ही काढलेले फोटो आहेत ना, ते फोटो वापरलेले. व्हेरी नाईस, नक्की वाचेन ते. हा, थँक्यू.